नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 400 जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। अधिकारी हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे मित्रांनो, ज्यासाठी पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही। पे स्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता 48,480 ते 85,920 राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये तुमची नोकरी ठिकाण असणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत, ती तुम्ही चूज करून त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे इनिशियली आपण या भरतीबाबतचे पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण जागा 400 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। परीक्षा नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्येच तुमचं परीक्षा ठिकाण राहणार आहे, ज्यामध्ये जवळपास 18 वेगवेगळे एक्झाम सेंटर्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेले आहे। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, कारण यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे, ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। वेतन तुम्हाला या ठिकाणी पे मॅट्रिक्सनुसार मिळत आहे 48,048 किंवा या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मी मेन्शन केलेलं आहे 48,480 ते 85,920 अशा प्रकारचं पे स्केल या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो। त्यानुसार तुम्हाला सॅलरी बेस्ड इन क्लास राहणार आहे। भरती कायमस्वरूपी आहे, नोकरी ही परमनंट आहे, फुल टाइम जॉब तुमचा या ठिकाणी या भरतीमध्ये राहणार आहे। सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे। पुढे आपण बघूया मित्रांनो, जाहिरात जी कोणापर्यंत प्रसिद्ध झालेली आहे तर बघू शकता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इंडियन ओव्हरसीज बँक अर्थात IOB या बँकेमार्फत ही भरती होत आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये डेट तुम्ही बघू शकता 12/5/2025 आहे, ज्यामध्ये ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। काय म्हणलेलं आहे पुढे त्यांनी बघा, तर रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर्स या पदांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये अप्लाय करण्यासाठी लोकल बँक ऑफिसर या पदासाठी तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी चांगली संधी आपल्याला म्हणता येईल। या 400 पैकी किती जागा महाराष्ट्रासाठी आहेत तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मात्र पदाचं नाव तुम्ही बघून घेऊ शकता, लोकल बँक ऑफिसर इन JMJS ग्रेड 1 स्केलमध्ये हे पद आहे, ज्यासाठी तुम्हाला 12/5/2025 पासून 31/5/2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। यासाठी पे स्केल मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे 48,480 ते 85,920 राहणार आहे। बेस्ट इन क्लास तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मित्रांनो मिळत आहे। तुमचा बेसिक पेज 48,480 पासून स्टार्ट होत आहे। सो पे स्केल अलाउन्स आणि प्री रिक्विज या सर्व गोष्टी बेस्ट इन क्लास आहेत, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। पुढे आपण बघूया वॅकन्सीची माहिती घ्या। तुम्ही बघू शकता डिटेल्स ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया या 400 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तमिळनाडू ज्यामध्ये तामिळ भाषा येणे आवश्यक आहे 260 जागा आहेत। ओडिसा ओडिया भाषा येणे आवश्यक आहे 10 जागा आहेत। महाराष्ट्रासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे, ज्यामध्ये 45 जागा भरल्या जात आहेत। या 45 जागापैकी ओपनसाठी 18 जागा आहेत, EWSला 5, OBCला 12, STच्या 3 आणि SCच्या 7 जागा आहेत। सो टोटल तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर इंडिया 400 जागा भरल्या जात आहेत, त्यापैकी मराठी भाषेसाठी तुम्हाला या ठिकाणी 45 जागांसाठी अर्ज करता येणार आहे। या ठिकाणी दुसरे कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाहीत, कारण तुमची मराठी भाषेची लँग्वेज जी क्वालिफाईंग असणार आहे ती सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। सो गोष्टी जर बघितल्या तर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रातील जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यामध्ये टोटल 45 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। एज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता, एज जे असणार आहे तुम्हाला या ठिकाणी मिनिमम 20 ते 30 इयर्स एज लिमिट राहील, अर्थात हे जे एज लिमिट आहे ते या ठिकाणी ओपनसाठी आहे। यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत। मात्र एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। थोडक्यात तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल, डिग्री असेल कोणत्याही विषयामधली ज्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं कोणतेही क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। आपण 2 दिवसापूर्वी बघितलेली होती की जी दुसऱ्या बँकेमार्फत SBI मार्फत रिक्रुटमेंट होत होती त्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला होता, मात्र या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता। 20 to 30 इयर्स एज लिमिट ओपनसाठी राहील, ज्यामध्ये SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, अफेक्टेड बाय 1984 राईट असेल तर 5 इयर्स, एक सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर्स यांना सुद्धा 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता।
त्यानंतर बघा यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. सिलेक्शनमध्ये पहिला तर तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो, फॉलोड बाय लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू, अशा 3 स्टेजेस असणार आहेत. ऑनलाईन एक्झामिनेशन महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. लँग्वेजमध्ये तुम्ही ज्या लँग्वेजसाठी अप्लाय केले महाराष्ट्रामधून मराठी टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा राहणार आहे. यामध्ये एक्झाममध्ये रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डाटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन, इंग्लिश नॉलेज याबाबतचे 140 क्वेश्चन 200 मार्कांसाठी मित्रांनो विचारले जातील. टोटल 3 तासाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ही एक्झाम अटेम्प्ट करू शकता. या व्यतिरिक्त या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ज्यामध्ये 0.25 मार्क डिडक्ट केले जातील, हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. बँकिंगचा जो काय सिलेबस असतो त्यानुसार तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे. आता एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत बघा, तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई MMR रिजन, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, अकोला, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि जालना इतक्या जवळपास 18 वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फी बघू शकता. जनरल EWS OBCला 850 रुपये फॉर्म पे करलेले आहे, अधिक जे काय GST सकट तुम्हाला ती फी भरायची आहे. SC ST हँडिकॅपला 175 रुपये फॉर्म पे राहील. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. आता यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी IOBच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता. यांच्या करिअर्स पेजच्या अंडर तुम्हाला अर्ज करता येईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी मित्रांनो 12/5/2025 पासून 31/5/2025 पर्यंत तुम्हाला करता येणार आहेत. एक फार महत्त्वाची चांगली संधी आहे मित्रांनो. बँकिंगमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोकल बँक ऑफिसर या ग्रेड 1 किंवा JMJS 1 स्केलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर जॉब रिलीज होणार आहेत, त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.